न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात बोलतायत। जनसुरक्षा विधेयकावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा। विधेयक वाचल्यानंतर विरोध करणार नाही, विरोधकांना सल्ला। मनसेचं आजपासून इगतपुरीमध्ये 3 दिवसाचं राज्यस्तरीय शिबिर। राज ठाकरे स्वतः शिबिरात करणार मार्गदर्शन। शिवसेना उबाठासोबतच्या युतीबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष। विरारमध्ये रिक्षा चालकाच्या मारहाणीवर भाजप खासदार निशिकांत दुबेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका। जशास तसं उत्तर दिल्याशिवाय ठाकरे बंधू गप्प बसणार नसल्याचा दिला इशारा। देवाभाऊंकडे सर्व काहीतरी पक्ष फोडत सुटले। नाशिकमधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते यांच्याकडून संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर शाईफेक। आपल्या हत्येचा प्रयत्न गायकवाडांचा आरोप, तर दीपक काटेसह 7 जणांवर गुन्हा दाखल। नागपूरच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक। आरोपीकडून 1.5 लाखांचे ड्रग्ज जप्त। गणेशपेठ पोलिसांची मोठी कारवाई। भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट्स असोसिएशनकडून राज्य सरकारच्या कर धोरण विरोधात 1 दिवसाचा बंद। राज्यातील सगळ्या परमिट रूम आणि बार राहणार बंद। उत्तर भारताला मुसळधार पावसानं झोडपलं। राजस्थानातल्या अजमेर स्टेशनवर भरलं पाणी। वाराणसीत गंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। भारताचे सुधांशु शुक्ला यांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून देण्यात आला निरोप। अंतराळ स्थानकातून आज पृथ्वीकडे होणार रवाना। आणि लॉर्ड्सच्या कसोटीत रंगतदार स्थितीत भारताला विजयाकरता 135 धावांची गरज। चौथ्या दिवशी भारतानं गमावल्या 4 विकेट्स।